नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती. बच्चू कडू यांच्या माध्यमातून नागपूर या ठिकाणी 28 ऑक्टोबरपासून जे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं, या आंदोलनामध्ये महत्त्वाचा निर्णय दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, निराधार बांधव असतील यांना 6,000 रुपये प्रति महिना हप्ता वाटप. सरकारकडून निर्णय, मागणी मान्य. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. अगोदर मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे. म्हणजे पहा, बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होण्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते आणि हेच निर्णय बच्चू कडू यांच्या पुढे सादर करण्यात आलेले आहेत. यातला सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे शेतकरी कर्जमाफी. त्यासोबतच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी प्रति महिना 6,000 रुपये हप्ता. तर या सर्व मुद्द्यांवर आपण माहिती पाहणार आहोत. तुम्ही काय करायचे आहे, व्हिडिओला पहा. तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात बच्चू कडू असतील यांच्या संदर्भात जी काही पावलं उचलली जातात, बच्चू कडू यांच्याकडून अनुदान वाढीसंदर्भात किंवा सरकारकडून जे निर्णय घेतले जातात त्या सर्वांची माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पैशाचे अपडेट देखील तुम्हाला वेळच्या वेळी जाणून घेता येणार आहे. प्रत्येक हप्त्यासंदर्भातली माहिती जाणून घ्यायची असेल तर सबस्क्राईब करायचं आहे न चुकता. सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया कालच्या आंदोलनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. 6,000 रुपये हप्ता निराधार बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. तर पहा, मुख्यमंत्र्यांसाहेबांसोबत बच्चू कडू यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये प्रमुख 8 मागण्यांचा विचार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 1 नंबरची मागणी म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर. ही जी मागणी होती याला सरकारकडून सकारात्मक उत्तर आलेलं आहे, सकारात्मक दखल याची घेतलेली आहे. ती म्हणजे 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यापूर्वी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्या समितीचा अहवाल 6 महिन्याच्या आतमध्ये सादर करण्यात येणार आहे आणि 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. तर आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची मागणी म्हणजे दिव्यांग, त्याचबरोबर निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6,000 रुपये मानधन मिळावे. ही जी प्रमुख मागणी होती दिव्यांग बांधवांसाठी करण्यात आलेली, तर या मागणीचा देखील सरकारने सकारात्मक विचार केलेला आहे. सरकारने सांगितलेलं आहे, पहा, 6,000 रुपये हप्ता दिव्यांग बांधवाला करण्यात येईल. परंतु आत्ता काही दिवसापूर्वी 2,500 रुपये अनुदान वाढलेलं आहे. ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला 2,500 आला असेल जर तुम्ही दिव्यांग असाल तर. पहा, आता परत पुन्हा लगेचच 6,000 रुपये हप्ता करण्यासाठी सरकारी तिजोरीवर भार पडणार आहे. सरकारकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6,000 रुपये हप्ता दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, निराधार बांधव असतील त्यांना करण्यात येईल. परंतु त्याही पूर्वी जे बोगस दिव्यांग आहेत, जे बोगस लाभार्थी आहेत या योजनेतले, त्या लाभार्थ्यांना बाहेर काढण्यात येईल आणि त्यानंतर मग 6,000 रुपये हप्ता करण्यात येईल. आता शेतकऱ्यांसाठी 30 जून तारीख दिलेली आहे. मग आता हीच तारीख दिव्यांग बांधव, निराधार बांधव, विधवा भगिनी यांच्यासाठी असणार आहे का? 30 जूनपूर्वी बोगस दिव्यांगांची पडताळणी केली जाणार आहे का आणि त्यानंतर मग 6,000 रुपये हप्ता दिला जाणार आहे का? हे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले असतील तुमच्या मनामध्ये. तर पहा, लगेचच सरकार अनुदान वाढवणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु 6,000 रुपये हप्ता मिळणारच नाही, मिळू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं नाही. 6,000 रुपये हप्ता मिळू शकतो किंवा जेव्हा बोगस दिव्यांगांची पडताळणी होईल, बोगस दिव्यांग योजनेच्या बाहेर पडतील, बोगस लाभार्थी योजनेच्या बाहेर पडतील, तेव्हा या ठिकाणी 6,000 रुपये हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल
अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी कालच्या बैठकीमध्ये दिलेली आहे. तर बच्चू कडू यांचं जे आंदोलन होतं हे काही प्रमाणात यशस्वी झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. 6,000 रुपये हप्ता दिव्यांग बांधवांना सरकारकडून देण्यात येणार नाही असं सरकारने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं नाही. त्यामुळे आशा निर्माण झालेली आहे 6,000 रुपये हप्ता मिळण्यासाठी. जशी शेतकऱ्यांना तारीख दिलेली आहे तशी दिव्यांग बांधवांना देखील तारीख द्यायला पाहिजे होती, की म्हणजे दिव्यांग असतील, विधवा महिला असतील, निराधार असतील, या सर्वांना तारीख द्यायला पाहिजे होती की या तारखेपासून हप्ता जो आहे तो 6,000 रुपये हप्ता होईल, लाभार्थ्यांना 6,000 रुपये हप्ता होईल. परंतु अद्याप अशा प्रकारचा निर्णय झालेला नाही. आणि या निर्णयासंदर्भात दिव्यांग बांधवांच्या पेन्शन वाढ संदर्भात, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पेन्शन वाढ संदर्भात बच्चू कडू यांच्या माध्यमातून जो निर्णय सरकारने त्यांना दिलेला आहे या संदर्भातली ऑफिशियल लेखी जी माहिती आहे ती आपल्याला कुठंच पाहण्यास मिळालेली नाही. तर 6,000 रुपये हप्त्यासंदर्भात नेमका काय निर्णय झाला हे लेखी यायला पाहिजे होतं. जसं की आलेला आहे शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय आलेला आहे, त्याच पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी देखील यायला पाहिजे होतं की या तारखेपर्यंत कर्जमाफी जशी दिलेली आहे तशी दिव्यांगांना पेन्शन वाढ देखील होणार आहे. त्या अगोदर बोगस दिव्यांगांची पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर मग दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये हप्ता. दिव्यांग म्हणजे पहा, फक्त दिव्यांग लाभार्थीच नाही तर या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत, विधवा महिला, इतर जे लाभार्थी आहेत जे निराधार आहेत, त्या सर्वांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण असणार आहे. पाहू आता कधीपर्यंत सरकार या निर्णयाचा सकारात्मक विचार करून एक तारीख देते आणि 6,000 रुपये हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधीपासून जमा होतो. त्यापूर्वी नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भातली माहिती थोडक्यात. नोव्हेंबरच्या हप्त्याचा शासन निर्णय जारी झालेला आहे. 1-2 दिवसांमध्ये तुम्हाला मेसेज देखील पडेल, पैसे खात्यामध्ये जमा होतील. त्यापूर्वी लाभार्थ्यांना महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्हाला जर तुम्ही दिव्यांग असाल, 2,500 रुपये पेन्शन तुम्हाला हवं असेल तर काय करायचं आहे, आधार कार्ड, बँक पासबुक, UDID कार्ड आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर हे डॉक्युमेंट तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत. दिव्यांग म्हणून तुमची नोंद करायची आहे. तेव्हाच तुम्हाला वाढीव अनुदान मिळणार आहे. धन्यवाद.